शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं है, याद रखना। और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं। आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष, महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे। रवीजी, मी माझा पराभव झाल्यानंतर आपण 75-80 हजारांनी या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस जी प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी तुमच्या पाठीशी राहतात। देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते, अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझे विचारांची खूप पक्की आहे। नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात। नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपले स्वाभिमानाला जगत आहे। आणि रवीजींचे मागे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक कामासाठी साथ देतात, म्हणजे रवीजींच्या पाठीशी नाही, या अमरावती जिल्ह्याचे प्रत्येक तो नागरिक, प्रत्येक तो मतदाराचे पाठीशी आमचे देवेंद्र फडणवीस जी है कि आप डरो मत कि तुम्हारा अपना गांव का काम, आपले गावाचा विकास मी करून देईन आणि ते करून देत आहे। रवीजी, हे पुलं तर मी आणलेच। जेव्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा पाठपुरावा मी केंद्रामध्ये करत होती आणि लोक म्हणायचे की फेस मध्ये, सेकंड फेस मध्ये गोंदिया तुमसर, गोंदियाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटला, तर तेव्हा सगळे लोकांनी म्हटलं तुमच्या गावात 2-2 मेडिकल कॉलेज आहे, गोडे कॉलेज आहे प्रायव्हेट, पीडीएमसी प्रायव्हेट आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केंद्रातून अप्रूव्हल होत नाही की जे फेस आहे ते तिन्ही फेस मध्ये त्या जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ते देत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कोणताही मेडिकल कॉलेज नाही त्या जिल्ह्याला पहिला प्रेफरन्स देणार आहे। मी म्हटलं आम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हवा आहे, तुम्ही पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज संपलेपर्यंत मी वाट पाहीन, पण मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केंद्रातून खेचून मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाईन। पण काही लोकांचे पोटात आताही रुतत आहे। त्यांना बंडेरा मतदारसंघामध्ये, अरे मी जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करते, आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी जेवढी जागा लागते पूर्ण जिल्ह्या, पूर्ण शहरामध्ये, ती जागा फक्त बंडेरा मतदारसंघामध्ये अवेलेबल होती। माझा प्रेम पूर्ण जिल्ह्यासोबत पाठोपाठ पूर्ण विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसोबत आहे। पण जर विकासाला कोण उभा समोर आला तर त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाही। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा मोदीजींच्या हातून त्याचा उद्घाटन झालेला आहे 2024 मध्ये। कोणी किती बोंबललं तरी मेडिकल कॉलेज हा बंडेरा मतदारसंघामध्येच राहणार आहे। सुविधा हा प्रत्येक व्यक्तीला हवी असते आणि ती सुविधा देण्याकरिता आमचे देवेंद्र फडणवीसजींनी, आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी, तेव्हाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडवियाजींकडनं पाठपुरावा करून ते मेडिकल कॉलेज खेचून आणण्याचं काम, 2-2 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याची ताकद माझ्यामध्ये होती। जर तुम्हाला करायचं आहे तर एक काम तुम्ही केंद्रातून खेचून आणलेला काम तुम्ही फक्त मला या 5 वर्षामध्ये दाखवून द्या, जे तुम्ही म्हणन ते मी हारून जाईन। काम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो, स्काय वॉक असो चिखलदराचं, आणि एअरपोर्ट आपल्या बंडेराला लागून आहे। जेव्हा लोक म्हणायची इथून कधी फ्लाइट उडणार नाही बा, हे स्वप्नच दाखवतात, स्वप्नासारखंच राहीन। माझे काही ऑपोजिशनचे लोक जेव्हा मी खासदार होती तेव्हा माझ्यावर टीका करत होते की एयरपोर्ट कधीच होऊ शकत नाही। अरे मैंने बोला अगर 5 साल में मैंने एयरपोर्ट लाके और फ्लाइट उड़ा के नहीं दिखाई तो मैं दोबारा कभी कंटेस्ट भी नहीं करूंगी, और मी ते करून दाखवलं। आणि साऊथ एशियाचा सगळ्यात मोठा पायलट ट्रेनिंग अकॅडमी माझी अमरावती जिल्ह्यामध्ये आणलं। जेव्हा लोक म्हणायचे की मोठ्या शहरामध्ये नेऊ, जेव्हा मोठे मोठे नेते म्हणत होते की मोठ्या शहरांमध्ये हिची गरज आहे, तेव्हा मी म्हटलं की मला माझ्या शहराला मोठा करण्याची गरज आहे। जर मोठे शहर मोठे होत असन तर माझा लहान शहर मोठा कोण करणार आहे? आणि त्याच्यासाठी भांडत भांडत ते एअरपोर्ट आणि साऊथ एशियाची पायलट ट्रेनिंग अकॅडमी
ती आपण आपले एअरपोर्ट अमरावतीमध्ये आणली, येणारे 2-4 महिन्यात ती सुद्धा सुरू होणार आहे। एक एक गोष्टी, छोटी छोटी गोष्टी, त्याच्यावर काम, रोड, नाली, सभागृह, मंदिर, विहार हे आम्ही करणारच। त्याच्यासाठी आम्हाला फंड भेटते, अजून आम्ही फंड आणतो, ते अजून करू। पण त्याच्यासोबत जिल्ह्याला मोठा करण्याचं काम जोपर्यंत आपण करू नाही तिथपर्यंत आमची येणारी पिढी कधी मोठी होत नाही। बोलणारे तर खूप बोलतात, कोणावरही काहीच बोलायचे नाहीये मला। आदरणीय उद्धव ठाकरेजींनी त्या दिवशी मला 14 दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही। त्या जेलामध्ये जेव्हा मी 40 पैकी जास्त डिग्रीमध्ये त्या जेलामध्ये राहिली, मी कधीच नाही विसरू शकत। आमची लढाई होती, आम्ही लढलो। तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या, पूर्णच पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचा वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं, आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते। आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ती है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता, आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते, रामजी जय सियाराम। आणि आनंद या गोष्टीचा है कि सब बर्बाद होने के बाद राम जी याद आए। आदरणीय उद्धव ठाकरे जी, अभी तो सिर्फ राम जी याद आए, और तो बहुत कुछ बाकी है आपको याद आना। रवि जी, आज पार्वती नगर, साईनगर, बडनेरा, अमरावती, अमरावती 2 जे निंबोरा, साईनगर या पूर्ण परिसरामध्ये जेही फ्लायओव्हर आहे, ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला गवाही देते की रविजींच्या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अफसोस मला राहील की पहिल्यांदा अपक्ष म्हणून तुम्ही मला निवडून दिलं होतं, आणि या 5 वर्षामध्ये एवढे कामं खेचून मी केंद्रातून आणले, आणि या 5 वर्ष जर तुम्ही मला दिले असते तर या जिल्ह्याचं नंदनवन मी करून तुम्हाला दाखवलं असतं। कारण वरती आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बसले होते, आमचे खाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी बसले होते, आणि मी त्यांचे पाठोपाठ जर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला असता तर या मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक पत्रकारांनी बिचाऱ्यांनी एकाला विचारलं कि मतदान तो तुमको दिया पर काम कराने तो माजी खासदार के पास जाना पड़ता है। हमारी सुनवाई भी वही करती है, हमारे काम भी वही करती है, और हमको मिलती भी वही है, तुमको ढूंढना कहां। त्यावेळीस खरी पावती लोकांचे सुखात दुखात धावून जाणारा तो नेता असते। निमंत्रण भेटला आणि मग जाणं, निमंत्रणाची वाट पाहणं, ती नवनीत राणा आणि रवी राणा नाही आहे। रवी राणा, नवनीत राणा लोकांचे सुखात दुखात धावून जाणारे आणि विकासाला स्वतःचे विजन मध्ये आणणारे रवीजी। आज जर मी खासदार असती ते नागपूर ते अमरावती जे मेट्रोचं स्वप्न होतं, जे मी गडकरी साहेबांना विनंती करून ते प्रपोजली सुद्धा मी ऑलमोस्ट त्या रांगेत आणलं होतं की येणारे काळामध्ये नागपूर ते अमरावती मेट्रो धावीन, या पद्धतीचा पाठपुरावा सुद्धा मी केला होता। आणि येणारे काळामध्ये आज मी खासदार नाही तरी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करते, आणि येणारे काळामध्ये ती मेट्रो माझी अमरावतीमध्ये नागपूरवरनं धावेन एवढी मी गवाही तुम्हाला देऊ शकते। येणारे काळामध्ये पुण्याची फ्लाइट जे आपल्याला सुरू करायची आहे ती सुद्धा मी त्याच्यावर काम करत आहे। पुणे फ्लाइट असो, बडनेराचा ब्युटिफिकेशन असो, बडनेरामध्ये दुरंतो गाडी असो, 3-3 पुण्याची गाडी अमरावतीमध्ये नवीन आणणं असो, आणि माझं स्वप्न होतं की निंबोरा ते अकोली नवीन जे रेल्वे स्टेशन आहे अकोलीचं ते 1.1 किलोमीटरचा जे ट्रॅक आहे 2011 मध्ये त्याचा सर्वे झाला होता,
सर्वेमध्ये तो ट्रॅक जर त्याच्यानंतर कोणी पाठपुरावा केला असतं आणि या टर्ममध्ये मी त्याचा पाठपुरावा करणार होते आणि पाठपुरावा करून कमीत कमी 8 ते 10 गाड्या हे अमरावतीमध्ये आणण्याचं स्वप्न माझं होतं की नवीन गाड्या त्या ट्रॅकवर मी धावल्या पाहिजे माझे अमरावतीमध्ये, ते स्वप्न होतं. नक्की ते स्वप्न मी येणाऱ्या भविष्यामध्ये मी पूर्ण करन. पण तुम्ही नेहमी रवीजींना, आमचे सगळे नगरसेवक या बंडनेरामध्ये नवी वस्तीमधून 4ही नगरसेवक तुम्ही निवडून दिले आणि जुनी वस्तीमध्ये काही मतांनी आमचे 3 नगरसेवक थांबले आणि एक नाना भाऊ आमचे तिथून आले. त्याच्याबद्दल या बंडनेरा वासियांच्या नेहमी मी ऋणी राहणार आहे. कारण विकास जर खालचे लोक आपले सोबत राहिले, नगरसेवक सोबत राहिले, तर बरेचशे गोष्टी करताना आपल्याला खूप सोपं जाते. अब कुछ राम भगवान के मंदिर पे कई लोग आंदोलन कर रहे हैं. मैं उस पे इतना ही बोलना चाहूंगी क्योंकि कई लोग, कई ऑफिशियल पक्षाचे, ऑफिशियल बड़े नेशनल पार्टी है रवि जी, उसके ऑफिशियल पेज से मेरा चला रहे हैं कि नवनीत राणा हिंदू शेरनी क्यों शांत है. हिंदू शेरनी कभी शांत नहीं है. और जो अयोध्या में राम मंदिर में चोरी हुई है, मुझे मेरे प्राइम मिनिस्टर पे पूरा भरोसा है कि चोर अगर किसने चोरी की है तो उसको गिन गिन के उसका बदला उससे लिया जाएगा. हमारे देश के प्रधानमंत्री शांत नहीं बैठेंगे, मुझे विश्वास है. और जो ऑफिशियल पे चला रहे हैं, जो कांग्रेस एलिगेशन कर रही है, कांग्रेसियों को इतना ही बोलना चाहूंगी, तुम्हारा 1 रुपया भी वो राम मंदिर में नहीं लगा है. राहुल गांधी राम मंदिर के उद्घाटन पे नहीं गए और तुम राम मंदिर में चोरी हुई करके आंदोलन कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं. तो मुझे लगता है अभी तो शुरुआत है आपको राम जी का महत्व समझना, आगे बहुत बड़ी पिक्चर बाकी है. और देश में ये याद रखना, देश के प्रधानमंत्री जी का नाम नरेंद्र मोदी है. चोरों को छोड़ेंगे नहीं. जब वो कहते हैं कि देश का चौकीदार हूं, तो चौकीदार को डंडे मारने भी अच्छे से पता है. और वो चोर को पकड़ेंगे भी, उसे सजा भी देंगे, सब होगा. बस इतना ही मैं आप लोगों को कहूंगी. आज या पुलाच्या उद्घाटनाबद्दल सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन देते. आणि एक एक पाऊल आपण बंडनेरा मतदारसंघ असो, जिल्हा असो, आपण पुढे चाललो आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अजून आपण विकासाला गती देऊ, या मतदारसंघ जिल्ह्याला पुढे आणू. त्याच्याकरिता मी नेहमी तत्पर राहणार आहे, त्याच्यामध्ये दुम्मत नाही आहे. सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.